मुंबईतून एक बातमी येते। मुंबईतील पूर्व द्रुतगती मार्गावर आज 2 अपघात झालेत। एका अपघातात टँकर आणि ओला कार यांची भीषण धडक झाली आहे। अपघातात कारचं मोठं नुकसान झालंय। जखमी ओला कार चालकाला उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। तर पूर्व द्रुतगती मार्गावर टेम्पोचाही अपघात झालाय। चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे टेम्पो दुभाजकाला धडकून उलटलाय। या अपघातात टेम्पोचं नुकसान झालं असून चालक जखमी झालाय। या दोन्ही अपघातानंतर पूर्व द्रुतगती मार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती, मात्र पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत केली आहे। तर पूर्व द्रुतगती मार्गावरील या अपघातांचा आढावा आमचे प्रतिनिधींनी विक्रोळी परिसरातून घेतलेला आहे। आपण पाहूयात। मुंबईच्या पूर्व द्रुतगती मार्गावरती आज सकाळी 6च्या सुमारास एका कारचा भीषण अपघात झालेला आहे आणि याचा परिणाम पूर्व द्रुतगती मार्गाच्या वाहतुकीवरती देखील काही काळाकरता झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। ही ती कार आहे जी ठाण्यावरून मुंबईच्या दिशेने येत असताना मागून त्यांना डंपरने दिलेल्या धडकेनंतर ही कार जाऊन पुढे डिवायडरला धडकली। या अपघातात चालकाचा जर आपण पाहिलं तर चालक गंभीर जखमी झालेला आहे। गाडीचंही मोठं नुकसान झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय। साहेब, नेमका हा अपघात कसा झालेला आहे आणि आपण या गाडीचे नेमके कोण आहात? आम्ही या गाडीचे ट्रान्सपोर्ट सुपरवायझर आहोत आणि ही गाडी पिकअप करून कंपनीमध्ये येत होती, तर पाठीमागून डंपरवाल्याने क्रॅश केलं तिला। अच्छा, गाडीतल्या जो चालक होता तो नेमका कोण आहे आणि आणखी कोण पॅसेंजर आतमध्ये होता का आणि त्यांची प्रकृती नेमकी कशी आहे? आता पॅसेंजर कोण नव्हता गाडीमध्ये। नाही, चालकाला किती लागले? थोडंफार नॉर्मल चालकाला लागले, त्याला तर राजेवाडीला नाही, तर अजून अपडेट नाही मला किती लागले त्याला। अपघातानंतरची परिस्थिती पाहता अपघात इतका भीषण होता की गाडीचं मोठं नुकसान हे या ठिकाणी झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे एकामागोमाग एक 2 अपघात हे सकाळच्या सुमारास झाल्यामुळेच कुठेतरी वाहतूक कोंडीवरती त्याचा परिणाम हा आपल्याला पाहायला मिळाला। मात्र वाहतूक पोलिसांनी या ठिकाणी पोहोचत जी वाहतूक कोंडी होती ही पूर्ववत करण्याचा प्रयत्न झालेला आहे। त्यामुळे एकूणच या घटनेनंतर पूर्व द्रुतगती मार्गावरती आज एकामागोमाग एक 2 अपघाताच्या घटनांनंतर वाहतूक कोंडी सोडवण्यात पोलिसांना यश आल्याचंच पाहायला मिळतंय। जर्नलिस्ट रोहित मी सूरज सावंत, ABP माझा,